बातमी नांदेडमधून आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड गाव तालुक्यातील रावणगाव आणि हसनाळ भागामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गावातील घरं वाहून गेली आहेत तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत। लेंढी नदीला आलेल्या पुरामध्ये हा वेढा मुखेडमधील गावांना पडला होता। या गावांना मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून दौरा करत पाहणी करण्यात आलेली आहे। नांदेडच्या हसनाळ गावातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे सर्वत्र चिखल पाहायला मिळतोय। घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, भिंती पडलेल्या आहेत, अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत। तर हसनाळ, रावणगाव यासह मुखेड तालुक्यातील जवळपास 5 गावांना महापुराचा फटका बसलेला आहे। संपूर्ण गाव बेचिराग झाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। कशा प्रकारे भिंती पडलेल्या आहेत, पत्रे उडून गेलेले आहेत आणि लोकांचे संसार उघड्यावर आलेत। ज्ञानेश्वर लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आज तिसरा दिवस आहे, काय परिस्थिती आहे? भिंती पडलेल्या आहेत, सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। निश्चितच आता मी मुखेडच्या पूरग्रस्त रावण गावात आहे। आपण बघतोय रविवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जे आहे ते संपूर्ण गाव अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जवळ जे आहे ते लेंडी नदी आहे आणि लेंडी नदीला आलेल्या महापुरामुळे ही सगळी परिस्थिती ओढावली आहे। या गावातील प्रत्येक घर या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। संसारोपयोगी साहित्य सुद्धा या गावातील सगळं जे आहे ते नासधूस झाली आहे आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आहे। केवळ 1-2 घर सोडले तर या गावात एकही असं घर नाही की जे पूर्णपणे शाबूत आहे। आणि ज्या पद्धतीने हे पाऊस झाला त्यामुळे रावणगाव आणि हसनाळ गावातली ही परिस्थिती पाहायला मिळते। या गावातील सगळं चित्र जर आपण बघितलं तर एक होतं रावणगाव अशी म्हणण्याची वेळ या लोकांवर आली आहे। खरं तर यांचं पुनर्वसन व्यवस्थित झालं नाही असा आरोप सुद्धा या गावकऱ्यांचा आहे। मात्र याच दुर्दैवी घटनेत हसनाळ येथील 5 जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे। आज पाऊस ओसरून 3 दिवस झाले तरी या गावात जे आहे ते अशी परिस्थिती पाहायला मिळते। गावातील अनेक सखल भागात आजही पाणी पाहायला मिळतं। एकंदरीत जे आहे ते मोठ्या प्रमाणात पशुधनाचे सुद्धा या ठिकाणी नुकसान झाले। कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, म्हशी असतील। नक्कीच ज्ञानेश्वर, तर रावण गावातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। अत्यंत दयनीय अवस्था या गावाची झालेली आहे।